हे गाईज वेलकम बॅक टू अगेन न्यू ब्लॉग्स. मित्रांनो वेलकम टू कोकण. गावी आलो आहे, तुम्हाला पाठचा बॅकग्राऊंड बघून समजला असेल. सो मित्रांनो आता संध्याकाळचे 4 वाजलेत आणि ही पोरं छोटी माझी भावंड्यात नाही इकडे हे आहे काय. आणि इकडे हा मुंबईला असं तुम्हाला माहिती असेल श्रेयस आणि हा माझा छोटा भाऊ आहे सोहम. सो मित्रांनो हे लोक मला आता मी झोपलेलो कारण मित्रांनो ट्रॅव्हल्समधून प्रवास केला मी रात्री. सो मी काय ब्लॉग वगैरे शूट नाही केला आणि मित्रांनो खूप म्हणजे मी स्लीपरच बुक केलेली बट झोप काय लागलीच नाही. सो मित्रांनो मी खूप रात्रभर जागा होतो आणि मित्रांनो ती हळद वगैरे होती ना काय झोपत लागली नव्हती कारण मी खूप दिवसानंतर ट्रॅव्हल्सने प्रवास केला. सो मी सहजा ट्रॅव्हल्सने प्रवास करत नाही आपण कारण ट्रेननेच ट्रॅव्हल करतो. सो मस्त सकाळी आलो आणि आता मित्रांनो झोपलेलो मस्त. आता संध्याकाळचे 3-4 वाजलेत आणि हे लोक बोलले की हा आपला आंबा आहे आपल्या घराजवळ, तिकडे आपलं घर आहे पाठी आणि या मित्रांनो दोन आंबे आहेत जे की मित्रांनो हा लागतो, हा पावसाळ्यात लागतो, अजून तर लागला नाही एवढा नॉर्मल लागला आहे. सो बघूया हे बोलले की इकडे पिकलेला आंबा आहे हा पिकतो म्हणून. सो आता आपण इकडे आलो आहे, बघूया आपल्याला भेटतात काय. आणि आपल्याला खाली पण जायचं आहे क्रिकेट खेळायला जिकडे मित्रांनो आता गावी पोरं पण कोण नाहीत बट जी छोटी छोटी पोरं आहेत ना ते मित्रांनो खाली खेळतात आपल्या खाली तिकडे. सो तिकडे जाऊन बघू कोण कोण आहे काय काय आहे, थोडी मजा घेऊ मित्रांनो कारण गावी मित्रांनो आलं ना की खूप भारी वाटतं. आणि मित्रांनो मुंबईला एवढं ऊन लागते ना की बेकार ऊन लागते आणि गावी मित्रांनो ऊन आहे पण एवढं वाटत नाही कारण संध्याकाळचे 4 वाजले तरी मित्रांनो ऊन खूप आहे बट थोडंसं लागत नाही. पण मित्रांनो मुंबईला बेकार हालत होते आणि सकाळी मित्रांनो लाईट गेलेली, मला असं वाटलं की खूप बेकार हालत होईल बट तेवढंसं वाटलं नाही कारण थोडं थंडगार हवा अशी येत होती, झाडं वगैरे असं त्यामुळे असं वाटतं मित्रांनो खूप. सो आता मित्रांनो आलो आहे, आंबे वगैरे पाडूया आणि जाऊया खाली क्रिकेट खेळायला. हे काही इकडे दगड वगैरे शोधत आहेत. सो आंबे वगैरे बघू भेटतात का आपल्याला, आंबे वगैरे पाडू आणि जाऊ खाली डायरेक्ट क्रिकेट खेळायला. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ह्याच्या पुढते पण जे ब्लॉग येतील ना सो भारी भारी ब्लॉग येतील. तर सर्व ब्लॉगला प्रेम द्या आणि शेअर सबस्क्राईब करा नक्की आवडले तर. सो भेटू आपण डायरेक्ट आता आंबे पाडूया नंतर भेटतो. ओके सो लेट्स गो. चलो तेव्हा त्याला भेटला वाटते का आंबा तेव्हा दाखवतो. सो बघूया जेवढे भेटतात तेवढे आपण खाली घेऊन जाऊ, डायरेक्ट खाली जाऊन खाऊ आपण मस्त. सो फटफट ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. बघा काही तिकडे त्यांना भेटले पिके आंबे आहे सर्व. हे सर्व पिके आंबे आहेत याच्यावर. हा आणि हे दोन्ही आंबे मित्रांनो लागलेत खूप भारी. बट आम्ही पहिल्या मित्रांनो आहे ना इथे वरती आम्ही खेळायला तेव्हा पोरं सर्व होती ना गावी आपल्या वाडीतली, तर आम्ही आहे ना इकडे मस्त होळीच्या टायमाला आम्हाला ना हा आंबा लागायचा आम्हाला. तर आम्ही होळी टायमाला मित्रांनो खाली यायचो इकडे आणि हा आंबे पाडून मस्त असं बोलतो ना खरबट वगैरे किंवा असं कापून मित्रांनो तिखट मीठ लावून खायचो. खूप भारी मित्रांनो आहे, आंब्याच्या खूप आठवण आहे. इकडे आम्ही लहानपणी खूप आपले मित्र आहेत वाडीतले, तर आम्ही इकडे असायचो तेव्हा इकडे वरती आंबे लागायचे तेव्हा खूप सारे आंबे लागायचे. त्यांना भेटले 4-5, आता जेवढे पण खाली पोरं आहेत त्यांना सर्वांना घेऊन जाऊ. बघूया किती भेटतात आंबे. त्यांना किती 4-5 भेटलेत ना रे, 6 भेटलेत. 9 इकडे पण लागले पिकले आहेत. तर पाडूया, मी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आपल्याला अजून 4-5 आंबे पाडूया आणि जाऊया. तर पाडूया आंबे. तेच आहेत ना पिकलेले, तेच पिकलेले आहेत ना. बघ तिथं 4 आहेत बघ. पडतील ना एक चुकला. अरे यार माझ्याकडे असं चाललं अरे यार शिट यार, काहीच पडतच नाही आपल्याकडे. दगड भेटत नाही, दगडीच्या मारा मारत काहीच. 2 पडलेत, परत 2 पाडले आता मी. आता हा एक पाडला, आज पडला ना. हा बघा पिकला आहे पूर्ण बघा. ही जे मजा आहे ना काहीच दगड पाडून पाडण्याची खूप भारी आहे. आताच पडला जस्ट, अजून एक पडला का, दुसरा कुठे पडला, इकडे कुठेतरी पडला. आम्हाला 4-5 तर भेटले मस्त. हे आधीच पडलेले वाटतं आणि हा आता मी पाडला एक, अजून एक कुठेतरी पडला आहे. शोध्या. पहिला आहे ना काय आम्ही ह्याच्यासाठी भांडायचो माहिती आहे का, दगड मारून जो पिकलेला आंबा दिसेल ना सो तो जो पाडेल तो त्याचा आंबा, तर तो घेऊन खाणार मस्त. सो ही मजा मित्रांनो गावी असायची. अजून पण खूप सारे आंबे आहेत पिकलेले पण आता नाही पडत, कंटाळा आला पाहिजे. दगडच नाही मिळत आहे इथे, आजूबाजूला दगडच नाही आहेत. सो आता जाऊया खाली, जेवढे 4-5 आहेत तेवढे घेऊन जाऊ. सो चला आता एक खाली क्रिकेट खेळायला जाऊया. आणि पण जमवलं हा बघा, हा मुंबईतून आला तुम्हाला वाटतो का बघा. हा बघा
चला आता हे आता आंबे पडले ते घेऊन खाली जाऊया. खाली पोरं खेळतात बहुतेक, छोटे छोटे पोरं आहेत. मस्त आंबे घेऊन खाऊ. सो तुम्हाला पण मित्रांनो आंबे पाहिजे असतील, फुकट नाही भेटत, काही अशा दगडबेड मारून पाडावे लागतात. सो चला, खूप मजा येते मित्रांनो. अशा अजून तुम्हाला करवंद पण दाखवतो. आपल्याकडे करवंद पण लागलेत, जांभळं पण लागत ना रे, जांभळं पण लागलेत ना. कुठं आहे ती? ती आय गेस उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला. हां, जांभळं आता नाही, जांभळं वरती आहेत, करवंद खाली इथे भेटतील, तुम्हाला दाखवतो. ते आंबे घेऊन खाली जा सोम. ए बॅट कोण घेत आहे खाली? ए बॅट बॅट खाली आहे. अरे ती आहे ना आपली बॅट. हा ती चालतो. हां का, खाली घेऊन एक. स्वतः आपण इथं करवंद दाखवतो. करवंद पण आहे इथे खाली. आणि आपलं घर मित्रांनो बघा, इथे सोम आहे समोर, आणि हेच 2 आंबे आहेत. हां, आता ह्याचे आपण पाळले, ह्याच्यावरती पण लागतात, बट ते पावसाळ्यात लागतात. आता मला करवंद दाखवतो. काहीच गावाला तुम्ही आलात ना की असं जेवायलाच पाहिजे असं काय नाही, तुम्हाला ह्या गोष्टी खायला भेटतात. आणि खूप भारी आहे मित्रांनो गावाला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी. आंबे, काजू, फणस आय गेस आता लागतील पुढे पावसाळ्यामध्ये, बट आंबे, काजू, त्यानंतर करवंद, उन्हाळ्यामध्ये मला बोरं भेटतील. परत काजू असे तर ते काजूची बोंड असतात ती खाऊ शकतो आपण. काजू आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता तुम्हाला इथं करवंद दाखवतो. इथं खाली असतील, इकडे इकडे इकडे. सो ती दाखवतो तुम्हाला. आणि गावाला मित्रांनो आलात ना तुम्हाला की ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. त्यासाठी तुम्हाला कोकणात यावं लागेल. कोकणात स्वर्ग उगाच नाही पडत. बघा इकडे आहेत काळी मैना कोकणची. ही करवंद आहे मित्रांनो, आणि आपण काढूया, खाव्या मस्त. यासाठी मित्रांनो ना गावी यायला लागतं. हे सर्व सुख आहे कोकणातलं. गोड आहे एकदम, एक नंबर. आणि पाऊस पडला की मित्रांनो खराब होतात, हो ना सोम? हां, पाऊस पडले की खराब होतात. खराब म्हणजे खाऊ शकतो, बट पाणी पडलं की स्वतः ती खराब होतात. बरं खरे गोड आहे मित्रांनो, मस्त. हां, याचा आई गेस ना आपण जो लोणचं बोलतो ते पण बनवतात. आणि याचे ह्या सुकवून म्हणजे पावसाळ्यात पण खातात. असं मी खाल्लं आहे म्हणून सांगतो आहे. सुकवतात आणि ते खातात पावसाळ्यात. असं आपण आंब्याचं, आपण बोलतो ना आंब्याचं काय खातं तरी, आंब्याचं साठ, ते पण मित्रांनो असं आंब्याचं ते काढून साठ खातात ना, तसं ते हे पण सुकवून खातो पावसाळ्यामध्ये. आणि लोणचं पण खातो त्याचं. काही जणांना माहिती असं, आपण तसंच खातो. मलाही खूप आवडतं करवंद. झाडा इथं पण नाही का तुझं लागलं ना. थोडं खातो, नंतर भेटतो. ओके, सो बाय. खाली भेटू. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा छान अशी. तुम्ही पण जर तुम्ही कुठून तुमचं गाव असेल तर तुमच्या गावाचं नाव कमेंट करा, आपल्याला समजेल आपला ब्लॉग कुठपर्यंत लोक बघतात. सो कमेंट करा खूप साऱ्या, आणि खूप सारं प्रेम द्या. असेच ब्लॉग येतील. तोपर्यंत मित्रांनो मी करवंद खातो. सो बाय. सो गाईज करवंद वगैरे खाल्ले, आता खाली जाऊया. मला करवंद वगैरे पण दाखवले, खूप भारी आहे. आणि मित्रांनो ही लाईफ जगण्याची मजा जी आहे ना ती मला कोकणात आल्यावरच भेटते. कारण कोकणात मित्रांनो काय नाही, कोकणात मित्रांनो प्रत्येक गोष्ट आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्टी घर बसल्या मिळतील. म्हणजे घर बसल्या म्हणजे असे आपण मुंबईला विकत घेऊन खातो. आता तुम्हाला हीच जर करवंद किंवा हेच जर आंबे, मुंबईला तर मित्रांनो हे आंबे वगैरे आहेत ना असे पैसे देऊन घेतात. आणि ते पण मित्रांनो असे प्रॉपर काढलेले नसतात, असे पडलेले वगैरे असतात किंवा असे पिकवलेले असतात. सो त्यामुळे मित्रांनो ना आपल्याला ते प्रॉपर खाता येत नाही. म्हणजे प्रॉपर म्हणजे असे जसे चव पाहिजे तसे खाता येत नाही. आणि हा समोरचा व्ह्यू बघा. आता वाडीत कोण जास्त पोरं वगैरे नाही आहेत, त्यामुळं आता आपण वरती खेळतो. आपली वरती वाडीमध्ये तुम्हाला माहिती असेल, वरती तिकडे आपली जी पालखीची व्हिडिओ मी म्हणत तिकडे ती वरती वाडी आहे. सो तिकडे पोरं असतात खेळत. आता आपण खाली जागा, तिकडे खाली पोरं आहे ती छोटे छोटे बघा. आणि बॅट आणले. आता
खाली गेलो वगैरे आंबे पण घेऊन आलो खाली, जे काही खाली पोरं आहेत ना ते सर्व आपण मिळून खाऊ. सो चला आता खाली जाऊया आणि खाली जाऊन तुम्हाला दाखवतो. आपण आता क्रिकेट खेळूया. सो कंटिन्यू ब्लॉगमध्ये. बाय. घे 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 चल घे आठव मला पाठवून दिला घरी. किशन किशन पाठव मला. बनी तुझी कशी काय ते 12 तुझी मग बनी ना बनी बनी माझी सोम पकड पण सांभाळून 7 रन. 8 मन अबे 8 आता मत केली का धावू नको असंच केलं ना मार मार. नको रे. जाऊ धावा पकड रे पकड नाही रे. पाणी दे पाणी पाणी ए समजा काय झालं मगाशी भीती वाटली त्याला. चौका मारलं तर आऊट झालो. अरे वा. पकड. फाटून 36 होते. किती हा 17. फास्ट एक मस्त. बरोबर आहे. आउट. 18. पोचू नको हातात. संपा चला तर त्याची पाठ फोडली असतील. किती बोलायला ना? 18 राहिले. 18 ना? पकड. ओव्हर आहे. ओव्हर रे किती बॉल ओव्हर. टाकशील. ओव्हर. तू किती रन किती होते? तुझे किती? 5 पाच आहे. 3 सोमवारी 3 की 2 गेली. 3. तुझ्या ना तुझ्या. बरोबर आहे. दे श्रेयसची कधी श्रेयसचे 5 श्रेयस शेवट. श्रेष्ठ माझ्यानंतर तुला आता नाही श्रेयस आता सांग. माझ्या आधी तू. ते अबो, हात- आहे समोर. ए भाई ए भेट. आज तिच्या आईला बॉल टाकणार. स्पीड टाक पुढं आधी. मगाशी बॉल खरं चांगले टाकले. असं तर काय? स्पिन कर बॉल. जागेवर नाही टाक. मगाशी कसे टाकले. हा आता कसा मार 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 त्याच्या. आता कसं फिरवतात बॉल. ए सोहम असं काय टाकतो? नाही स्पिन करतोय स्पिन करतोय. बॅक कव्हर मस्त टाकतोय आपल्या बॉल. स्टंप जो दिसतोय स्टंप. कितने तेजस्वी लोग हैं. हे प्रभू. आग लागली लागला हाताला. पायावर बॅट मारतो का बॉलवर बॅट मारतो. हे हात कशा पाठी उभा आहे मग? 19 मारून मारायला घेतो थांब. अर्धी नाही शतक उडवा रे याला. बॉल आता रे वाट वाईट जायला. स्टोरीचं दिस इज दी एंड करा चला. बघा मगाशी श्रेयसने मस्त केलं. अरे सांगतो हाडाला बोर्ड मोड. अरे ना. हो विसरून झाले आपले. आणि तेच केलं तशी. मग विसरून माझं आता बघ. नंतर ते व्हिडिओ काय 30 नाही शतकला मला पण असं वाटतंय आता. आता तसं झालं. हो हो. अरे आउट होतात. पास दोन तर पल्ला खेळ. इकडे इकडे जा. इकडे जा. पकडणार नाही. ए थांब जातात. माझं इकडे माझं जायचं नाही असं आहे दोन्ही कुठे 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 काय इकडे गेलं. इकडे इकडे. टाक पकडील. आपण मग कसा पकडला. टाक तू रे. अरे बरोबर बरोबर थांब बोलतोय ना गाडवा. थांब बोलवतो का हे थांब मला. थांबवला होता.
अगा चल रे हो झाली बस. अपग्रेड करणार मी पुढच्या वर्षी ए तुला येऊ दे. काय म्हणतो राहा बघ जरा क्लाइम्बिंग करू ए गाणं ठेव. राजा गाडीचे वस्तू होय. मला टायर खोलायला लागणार आहे ए वरनं आरामात येऊ दे खाली. अनुष्य गोल फिरव ना गोल फिरव चल पडायची काय हालत आहे बघा मस्त आता खेळलो वगैरे खूप मजा आली खूप दिवसानंतर खेळलो आज अँड आता घरी चाललो संध्याकाळची 6:30 ब्लॉग जास्त काय शूट नाही केला खेळत होतो अशी क्लिप केली आहे मी ती टाकेन मित्रांनो आणि आता घरी चाललो बघूया घरी सर्व आता आले असतील मम्मीवर पण कामाला गेलेली आणि ही पोरं पार्टी आहेत ती एक रेसिंग कार आहे ना जी आपल्या अर्णवने घेतले ते बघतात सो आता आपण घरी जाऊया पहिल्यांदा फ्रेश वगैरे होऊ आणि खूप माती वगैरे झाले सो ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढे आपण ब्लॉग कंटिन्यू करू बघू काय असेल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन सो लेट्स गो चला येतात बॅड वगैरे घेऊन सर्व अशा आपल्याला वाडीत लहानच पोरं होती सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आवडलं तर नक्की कमेंट करा कसा होता ब्लॉग सो चलो तर घरी जाऊन फ्रेश होतो बाय